महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. महाराष्ट्रलाइव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला. त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी जीसी पोलीस स्टेशनची धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आम्ही सर्व प्रचार आटपून रात्री रोजच्या सारखं घरी गेलो. ऑफिसच्या बॅक साईडला एक ऑफिस आहे जे रेस्टसाठी आम्ही केले. तर कार्यकर्ते 12 जण त्या ठिकाणी, 12 ते 14 जण त्या ठिकाणी झोपलेले होते. त्यांना दरवाजा वाजवून, शटर वाजवून मागील काही लोकांनी सांगितलं की असं असं झालंय. मला सकाळी 7:30 वाजता आमच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला की अशी अशी घटना घडली. मग आम्ही CCTV फुटेज चेक केलं. त्याच्यामध्ये एक अज्ञात इसम ते पेटवताना दिसतोय. तो इसम, त्याचा पेटवण्याचा हेतू काय या ठिकाणी आम्हाला जाणून घेण्यासाठी आम्ही जीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल केलाय. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी घेतलेली आघाडी बघून आणि जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून कुठंतरी दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे. पण अशा दडपशाहीला कोणीही वीक घालणार नाही. त्यापेक्षा डबल ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस आजपासून या ठिकाणी लढून उठेल. प्रत्येक घराघरात